वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कुछ याद आया? वो पहला रंगीन टीवी, वो दूरदर्शन का लोगो जो हर शाम घर भर में सन्नाटा और सुकून ले आता था। आज हम उसी सुकून से शुरुआत करते हैं, एक सफर की जो 1936 से शुरू हुआ, जहां रेडियो की गूंज थी और सपनों में सादगी। आज दादाजी पूरे 90 के हुए हैं और हम चल पड़े हैं यादों की उस गली में, जहां हर मोड़ पर एक कहानी है, हर तस्वीर में एक मुस्कान है। चलिए शुरू करें ये यात्रा जहां से हर कहानी की शुरुआत होती थी। 90 years ago, in a different India, a little boy was born. An India before 24-hour television, before mobile phones, before independence. The world was simpler. But life was not easy. And that little boy was you, Ajja. 1937 मध्ये अथणीच्या मातीत एका आदर्श घराण्याचा पाया रचला गेला। शाळेचे मास्तर व्यंकटेश आणि प्रेमळ कावेरी अध्यापक यांच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला। शिस्त आणि संस्कारांचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले। व्यंकटेश मास्तरांच्या घरात 6 रत्ने चमकली। कृष्ण हे सर्वात मोठे आणि त्यांच्या पालावर पाऊल ठेवून चालणारे रंगनाथ, वसंत, अनंत, शकुंतला आणि केशव। थोरला भाऊ म्हणून जबाबदारी आणि प्रेमाची पहिली दीक्षा त्यांना इथेच मिळाली। ज्या शाळेत वडिलांचा दबदबा होता, त्याच अथणी हायस्कूलमध्ये कृष्णाने शिक्षणाचे धडे गिरवले। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि भविष्यातील मोठ्या स्वप्नांची तयारी केली। ದೇಶಕ್ಕೆ ಯೋಧ, ನಾಡಿಗೆ ರೈತ, ಬಾಳಿಗೆ ಗುರು ಒಬ್ಬ ತಾನೆ। ಅಕ್ಷರ ಕಲಿಸೋ, ಅಜ್ಞಾನ ಅಳಿಸೋ, ಅವನೂನು ಅನ್ನದಾತಾನೆ। ತಪ್ಪು ಸರಿಯ ತಿದ್ದಿ ತಿಳಿ ಹೇಳಿ ಸಮಬುದ್ಧಿ, ನಮ್ಮ ಚಿತ್ತ ಶುದ್ಧಿಯಾಗೋ ಹಾದಿ। ಎಷ್ಟೇ ದೂರ ಹೋದ್ರೂ ಮರಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾತು ಕಲಿತ ಜಾಗ, ಪ್ರತಿ ಹೆಜ್ಜೆ ಗುರುತು ಅರಿತ ಜಾಗ, ಕನಸುಗಳ ಜೊತೆಗೆ ನಡೆದ ಜಾಗ, ಸ್ನೇಹಿತರ ಪ್ರೀತಿ ಪಡೆದ ಜಾಗ। ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ, ಇಲ್ಲಿ ಮೇಲೂ ಕೀಳಿಲ್ಲ, ಜ್ಞಾನದ ಹಸಿವಿದ್ದಾಗ ಮೊದಲು ಕೊನೆಯಿಲ್ಲ। ಮನೆಯೇ ಮೊದಲ ಶಾಲೆ, ತಾಯಿನೇ ಗುರುವು, ತಾಯಿಗೂ ಪಾಠ ಹೇಳಿದ ಗುರುವೇ ಅರಿವು। ಎಲ್ಲ ದಾನಕ್ಕೂ ಶ್ರೇಷ್ಠ ವಿದ್ಯೆ ಎನ್ನುವುದನ್ನು ತಿಳಿದ ದೇಶ ನಮದು, ವಿಶ್ವದ ಕಣ್ಣು। ಮುಂದೆ ಗುರಿ ಇರಬೇಕು, ಹಿಂದೆ ಗುರು ಇರಬೇಕು, ನಂಬಿ ನಡೆದರೆ ಸಾಕು ಸಾರ್ಥಕ ಬದುಕು। वय अवघे 18 वर्षे, हातात एक पेटी आणि डोळ्यांत नवी स्वप्ने घेऊन कृष्ण मुंबईत दाखल झाले। चिंचपोकळीत गोवर्धन मोकाशी म्हणजे मामांच्या घरी त्यांना मायेचा आधार मिळाला। इथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या स्वावलंबी आयुष्याची सुरुवात झाली। मुंबईच्या धावपळीतही त्यांनी आपली संस्कृती जपली। दातार गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रशुद्ध पूजा अर्चा शिकून घेतली। अध्यात्माची ही शिदोरी त्यांनी मस्कतपासून सालालापर्यंत कायम सोबत ठेवली। मुंबईत पाया रोवल्यानंतर सुरू झाला व्यावसायिक प्रवास। संधिरन केमिकल्स मध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली। प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी तिथे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। 12 मे 1962 आयुष्यातील सर्वात सुंदर वळण, ननू मोकाशी यांच्याशी विवाह झाला। अध्यापकांच्या घराची लक्ष्मी म्हणून रुक्मिणी घरी आली आणि एका नव्या संसाराचा वेल विस्तारू लागला। ನಿನದೇ ನೆನಪು ದಿನವೂ ಮನದಲ್ಲಿ, ನೋಡುವ ಆಸೆಯು ತುಂಬಿದೆ ನನ್ನಲ್ಲಿ ನನ್ನಲ್ಲಿ। ನಿನದೇ ನೆನಪು ದಿನವೂ ಮನದಲ್ಲಿ, ನೋಡುವ ಆಸೆಯು ತುಂಬಿದೆ ನನ್ನಲ್ಲಿ।
ಎಂದೆ ಏಕಾಂತದಲ್ಲಿ ನಾನೊಂದೇ ತಂಗಾಳಿಯಲ್ಲಿ ಬೆಂದೆ ಏಕಾಂತದಲ್ಲಿ ನಾನೊಂದೇ ಹಗಲಲ್ಲಿ ತಿರುಗಿ ಬಳಲಿದೆ ഇരുളಲಿ ಬಯಸಿ ಕೊರಗಿದೆ ದಿನವೂ ನಿನ್ನ ನಾ ಕಾಣದೆ ನಿನದೇ ನೆನಪು ದಿನವೂ ಮನದಲ್ಲಿ ನೋಡುವ ಆಸೆಯು ತುಂಬಿದೆ ನನ್ನಲ್ಲಿ ನನ್ನಲ್ಲಿ ಕಡಲಿಂದ ಬೇರೆಯಾಗಿ ತೇಲಾಡೋ ಮೋಡವಾಗಿ ಕಡಲಿಂದ ಬೇರೆಯಾಗಿ ತೇಲಾಡೋ ಮೋಡವಾಗಿ ಕರಗುತ್ತ ಧರೆಗೆ ಇಳಿಯುವುದು ಹರಿಯುತ್ತ ಕಡಲ ಬೆರೆವುದು ನಮ್ಮಿ ಬಾಳಿನ ಬಗೆಯಿದು ನಿನದೇ ನೆನಪು ದಿನವೂ ಮನದಲ್ಲಿ ನೋಡುವ ಆಸೆಯು ತುಂಬಿದೆ ನನ್ನಲ್ಲಿ नन्नली कृष्ण आणि रुक्मिणी यांच्या संसारात मांगल्याचे चैतन्य आले. ज्योत्स्ना, पुष्पा, वृंदा या 3 कन्या आणि पुत्र व्यंकटेश अशा 4 अपत्यांनी अध्यापक घराण्याचे अंगण गजबजून गेले. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी कृष्णाजींनी रक्ताचे पाणी केले. आज ही 4ही मुले त्यांच्या कष्टाचे आणि संस्कारांचे जिवंत प्रतीक आहेत. ನಾನು ನೋಡಿದ ಮೊದಲ ವೀರ ಬಾಳು ಕಲಿಸಿದ ಸಲಹೆಗಾರ ಬೆರಗು ಮೂಡಿಸೋ ಜಾದುಗಾರ ಅಪ್ಪ ಹಗಲು ಬೆವರಿನ ಕೂಲಿಕಾರ ರಾತ್ರಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಚೌಕಿದಾರ ಎಲ್ಲ ಕೊಡಿಸುವ ಸಾಹುಕಾರ ಅಪ್ಪ ಗದರೋ ಮೀಸೆಕಾರ ಮನಸ್ಸೇ ಕೋಮಲ ನಿನ್ನ ಹೋಲೋ ಕರ್ಣ ಯಾರಿಲ್ಲ ಅಪ್ಪ ಐ ಲವ್ ಯು ಅಪ್ಪ ಐ ಲವ್ ಯು ಅಪ್ಪ ಐ ಲವ್ ಯು ಅಪ್ಪ ಐ ಲವ್ ಯು ನಾನು ನೋಡಿದ ಮೊದಲ ವೀರ ಬಾಳು ಕಲಿಸಿದ ಸಲಹೆಗಾರ ಬೆರಗು ಮೂಡಿಸೋ ಜಾದುಗಾರ ಅಪ್ಪ ವಿಶ್ವಾಸವು ಬೆಳೆಯುವುದು ಹೆಗಲಲ್ಲಿ ಕುಳಿತರೆ ಕುತೂಹಲ ತಣಿವುದು ನಾನು ಓದೋ ಪಾಠದಲ್ಲಿ ಅದು ಯಾಕೆ ನಿನ್ನ ಹೆಸರಿಲ್ಲ ನಿನ್ನ ಹಾಗೆ ಯಾಕೆ ಯಾರಿಲ್ಲ ನೀನು ಇರುವ ಧೈರ್ಯದಲ್ಲಿ ಯಾರೊಂದಿಗೂ ನಾ ಸೋಲಲ್ಲ ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮುಂದೆ ಏನಿಲ್ಲ ಅಪ್ಪ ಐ ಲವ್ ಯು ಅಪ್ಪ ಐ ಲವ್ ಯು ಅಪ್ಪ ಐ ಲವ್ ಯು
31 जानेवारी 1979 कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी समुद्रापार जाण्याचा निर्णय घेतला. ओमानमधील मस्कत आणि सालाला येथे अल-तुर्क कंपनीत त्यांनी 20 वर्षे घालवली. घरापासून दूर राहूनही पत्रांच्या माध्यमातून त्यांनी नाती घट्ट ठेवली. ओमान में 20 वर्षों तक काम करते हुए उन्होंने पत्रों और ISD कॉल से घर का रिश्ता हमेशा जीवित रखा. हर शब्द में था प्यार और चिंता. रुक्मिणी जी ने 4 बच्चों को अकेले पाला, घर संभाला, संस्कार दिए. दूरी थी पर दिल हमेशा साथ. खत मैंने तेरे नाम लिखा, हाले दिल तमाम लिखा. खत मैंने तेरे नाम लिखा, हाले दिल तमाम लिखा. जब ना माना दिल दीवाना, कलम उठा के जाने जाना. खत मैंने तेरे नाम लिखा, हाले दिल तमाम लिखा. खत मैंने तेरे नाम लिखा, हाले दिल ಮೆಚ್ಚಿದ ಹುಡುಗನಿಗೆ ಕಾಣಿಕೆ ತಂದಿರುವೆ. ಈ ಪತ್ರದಿ ಬರೆದ ಪದಗಳನ್ನು ಚುಂಬಿಸಿ ಕಳಿಸಿರುವೆ. ನಾ ಚುಂಬಿಸಿ ಕಳಿಸಿರುವೆ. ನಾ ಮೆಚ್ಚಿದ ಹುಡುಗನಿಗೆ ಕಾಣಿಕೆ ತಂದಿರುವೆ. ಈ ಪತ್ರದಿ ಬರೆದ ಪದಗಳನ್ನು ಚುಂಬಿಸಿ ಕಳಿಸಿರುವೆ. ಓ ನಾ ಚುಂಬಿಸಿ ಕಳಿಸಿರುವೆ. ಪದಗಳು ತುಂಬಿದ ಕವನವಿದಲ್ಲ, ಹೃದಯವೇ ಅಡಗಿದೆ ಇದಲಿ. ಪದಗಳು ತುಂಬಿದ ಕವನವಿದಲ್ಲ, ಹೃದಯವೇ ಅಡಗಿದೆ ಇದಲಿ. ಅದರ ಒಡೆತನ ನಿನಗೆ ಎಲ್ಲ ಕೋಮಲ ಎಚ್ಚರವಿರಲಿ. ನಾ ಮೆಚ್ಚಿದ ಹುಡುಗನಿಗೆ ಕಾಣಿಕೆ ತಂದಿರುವೆ. ತಗಲದೆ ನಿನ್ನ ಕೈಗಳಿಗೀಗ ವಿರಹದ ಈ ಬಿಸಿ ಉಸಿರು. ತಗಲದೆ ನಿನ್ನ ಕೈಗಳಿಗೀಗ मुसाफिर हो यारो, ना घर है ना ठिकाना. मुझे चलते जाना है, बस चलते जाना. जानेवारी 99 मध्ये ते कायमचे मायदेशी परतले. नातवंडांच्या खेळात आयुष्य मजेत जात असतानाच 2016 मध्ये रुक्मिणीने त्यांची साथ सोडली. 54 वर्षांचा हा प्रवास एका टप्प्यावर थांबला, पण त्यांच्या आठवणी आजही आपल्या सोबत आहेत. 27 जनवरी 2022 ये सिर्फ एक तारीख नहीं थी, ये जीवन की साधना का उत्सव था.
Sahasra Chandra Darshan Sohala is a significant Hindu ceremony celebrating a person's 1000th full moon. It is a joyous Shanti Puja performed for longevity, health, and spiritual, mental, and emotional stability, जहाँ ज्ञान और श्रद्धा का संगम हुआ. परिवार और मित्रों की उपस्थिति में उन्होंने वेद मंत्रों की गूंज के बीच आशीर्वाद पाया. दीपक की लौ, शंखनाद की ध्वनि और मंगलगन ने उस क्षण को दिव्य बना दिया. यह दिन उनके जीवन की तपस्या, उनके विश्वास और परिवार की एकता का प्रतीक बन गया. ಬಿಡೆನೋ ನಿನ್ನಂಘ್ರಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ಎನ್ನ ದುಡಿಸಿಕೊಳ್ಳೆಲೋ ಶ್ರೀನಿವಾಸ ನಿನ್ನ ನುಡಿಯೇ ಜಿತಲ್ಲೋ ಶ್ರೀನಿವಾಸ ನನ್ನ ನಡೆ ತಪ್ಪು ಕಾಯೋ ಶ್ರೀನಿವಾಸ ನಿನ್ನ ನುಡಿಯೇ ಜಿತಲ್ಲೋ ಶ್ರೀನಿವಾಸ ನನ್ನ ನಡೆ ತಪ್ಪು ಕಾಯೋ ಶ್ರೀನಿವಾಸ ಬಿಡೆನೋ ನಿನ್ನಂಘ್ರಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ಎನ್ನ ದುಡಿಸಿಕೊಳ್ಳೆಲೋ ಶ್ರೀನಿವಾಸ ಬಡಿಯೋ ಬೆನ್ನಲಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ಎನ್ನೊಡಲ ಹೊಯ್ಯದಿರು ಶ್ರೀನಿವಾಸ ನಾ ಬಡವ ಕಾಣೆಲೋ ಶ್ರೀನಿವಾಸ ನಿನ್ನೊಡಲ ಹೊಕ್ಕೆನೋ ಶ್ರೀನಿವಾಸ ಬಿಡೆನೋ ನಿನ್ನಂಘ್ರಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ಎನ್ನ ದುಡಿಸಿಕೊಳ್ಳೆಲೋ ಶ್ರೀನಿವಾಸ ಬಿಡೆನೋ ನಿನ್ನಂಘ್ರಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ಎನ್ನ ದುಡಿಸಿಕೊಳ್ಳೆಲೋ ಶ್ರೀನಿವಾಸ ನಿನ್ನ ನುಡಿಯೇ ಜಿತಲ್ಲೋ ಶ್ರೀನಿವಾಸ ನನ್ನ ನಡೆ ತಪ್ಪು ಕಾಯೋ ಶ್ರೀನಿವಾಸ ನಿನ್ನ ನುಡಿಯೇ ಜಿತಲ್ಲೋ ಶ್ರೀನಿವಾಸ ನನ್ನ ನಡೆ ತಪ್ಪು ಕಾಯೋ ಶ್ರೀನಿವಾಸ ಬಿಡೆನೋ ನಿನ್ನಂಘ್ರಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ಎನ್ನ ದುಡಿಸಿಕೊಳ್ಳೆಲೋ ಶ್ರೀನಿವಾಸ बडियो बेन्नली श्रीनिवास एन्नोडल. आज 90 वर्षानंतर मागे वळून पाहताना समाधान वाटते. 4 मुले, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा विस्तारलेला हा अध्यापक परिवार. कृष्ण व्यंकटेश अध्यापक या एका नावाने आज 4 पिढ्यांना एकत्र बांधले आहे. आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. ಪ್ರಾರ್ಥಿಸುವೆವು ನಿನ್ನ ಆಯುಷ್ಯ ಪೂರ್ಣವಾಗಲಿ, ನೂರ ತುಂಬಲಿ, ಜನ್ಮದಿನವಿದು ನಿನ್ನದಾಗಿದೆ, ಶಾಂತಿ ಸೌಖ್ಯವು ನಿನ್ನದಾಗಲಿ.